घोसाळकर, आमच्या वेदा फडके मॅडम, त्याचबरोबर आमच्या पहिल्या नगराध्यक्षा गुहागरच्या स्नेहा वरंडे, आमची गुहागरची महिला तालुका प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, शहर अध्यक्षा चिपळूणच्या वैशाली शिंदे, त्याचबरोबर आमचे खेडचे तालुका प्रमुख अंकुश काते, आमचे संगमेश्वर देवरूचे तालुका प्रमुख श्रीयुत बंड्या बोरूकर, युवा सेनेचे आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेली पक्षाची सर्वच पदाधिकारी मंडळी, शहर प्रमुख शशिकांत मोदी, बरीच मंडळी आहे, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी, माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या एक सोडून बाकीच्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, बरेच दिवसांना आपण सगळी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेलो आहोत. माझ्या काही सहकार्यांना पप्या चव्हाण वगैरे हे जे काही जुने सहकारी वर्षानुवर्षेचे आहेत त्यांना आठवत असेल की या तालुक्याचा मी ज्या वेळेला तालुका प्रमुख होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे तालुक्यातली संघटना किमान महिन्यातून एकदा आम्ही एकत्रितपणे जमत असू. एका बलाढ्य सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढा द्यायचा होता, कारण गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकच जिल्हा होता. माझ्या मागे कोण हातवारी वगैरे करत नाही ना, ते टीव्ही दिसतं नंतर ते. त्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे मिळून सगळ्यात महत्वाचे पदाधिकारी हे आपल्या चिपळूण तालुक्यामधले होते. म्हणजे दोन्ही जिल्हा काँग्रेस पक्ष ज्या वेळेला एकत्रित होता त्यावेळेला टीके शेटे नावाचे एक फार मोठे उच्च उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यावेळेला या दोन्ही जिल्ह्याचे एकत्रितपणे अध्यक्ष होते. त्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्यावेळची जर परंपरा तुम्ही पाहिली तर जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्या चिपळूण तालुक्यातलेच असायचे. खासदार जर तुम्ही बघितलेत तर जवळजवळ बहुतांशी खासदार हे आपल्या चिपळूण तालुक्यातूनच झाले. अशा प्रकारच्या एका बलाढ्य पक्षाबरोबर त्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व निर्माण करणं, शिवसेना उभी करणं, शिवसेना तर होतीच, परंतु त्या शिवसेनेला प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्तास्थानी घेऊन जाणं हे एक तालुका प्रमुख म्हणून माझ्यासमोर खूप मोठं आव्हान होतं, माझी खूप मोठी जबाबदारी होती.